मंडळी, अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली असेल आणि 23 नोव्हेंबरला निकालानंतर आणखी धुरळाही उडणार आहे। पण राज्यातल्या अनेक मतदारसंघात कालपासूनच राड्यांना सुरुवात झाली आहे। भाजप आणि महायुतीला धक्का देणारा विरारमधला राडा तर आपण पाहिला, असाच आणखी एक धक्का आता पाहूयात। मतदारसंघ आहे काटोल। या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्यायाने मवियाचे उमेदवार आहेत सलील देशमुख। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे चिरंजीव आणि काल रात्री सलील देशमुखांचा प्रचार संपवून घरी परतत असताना आपल्या गाडीवर दगडफेक झाल्याचा दावा हा अनिल देशमुखांनी केलाय। या प्रकरणात त्यांनी महायुतीवर आरोपही सुरू केलेत। या घटनेत अनिल देशमुखांच्या डोक्याला जखम झाल्याचं व्हिडिओ दिसत होतं। त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान देशमुखांना आज रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला। यावेळी हल्ला करणाऱ्यांना मी सोडणार नाही असा इशारा देशमुखांनी दिला। नरखेडमधली सभा आटपून काटोलला परतत असताना देशमुखांवर काल रात्री हा हल्ला करण्यात आला आणि हा हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा खुद्द देशमुखांनी केला होता। पत्थर मारो या गोली मारो, अनिल देशमुख मरेगा नहीं और आपको सबक कौन। मंडळी, अनिल देशमुखांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर ते घरीही परतले, पण त्यांनी हल्लेखोरांना धडा शिकवणार असल्याचा इशारा दिलाय। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भातच आहे आपला आजचा दुसरा प्रश्न आणि त्यावरील प्रतिक्रिया आपण थोड्या वेळात पाहणार आहोत। पण त्याआधी पाहूयात आपला दुसरा प्रश्न काय, त्यासाठी जाऊयात पोल सेंटर। आजचा प्रश्न, अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे केवळ स्टंटबाजी, हा भाजपचा आरोप पटतो का? होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिले। मंडळी, देशमुखांच्या गाडीवर हल्ला झाला होता की नाही या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केलाय। हत्येचा प्रयत्न, बेकायदेशीरपणे रस्ता अडवणं, इतरांची सुरक्षितता धोक्यात आणणं अशा सगळ्या कलमांखाली काटोल पोलीस स्थानकामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासले जात आहेत। फॉरेन्सिकची टीमही तपास करते आहे। SRPFच्या टीमही तैनात करण्यात आल्या। दरम्यान हल्ल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन एक महत्त्वाची माहिती दिली। त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपसह गृह खात्यावर जोरदार टीकाही केली। ज्यावेळी गाडीचा वेग कमी झाला तर हे 4 इसम अचानक पुढे समोर आले आणि एकाने मोठा दगड पहिला विंडस्क्रीनवर मारला, दुसराने देशमुख साहेबांच्या जी साईड ग्लास आहे किंवा त्यांच्या बाजूने मारला आणि तिसरा दगड हा मागच्या साईड ग्लास मारलेला आहे। तर यामध्ये जाताना ते मोटरसायकलवर भारसिंगी जलालखेडाकडे गाव आहे त्या दिशेने गेले असं नमूद आहे। आमची टीम त्याच्या मागेच आहे। बाबा सिद्दीकीची हत्या होती आणि अनिल देशमुखांसारख्या ज्येष्ठ नेत्याला, माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरात होतो। या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले झेंडवडे आहे आणि त्याला जबाबदार मिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे की राज्याच्या माजी गृहमंत्र्यावरती अशा प्रकारे निर्गुण हल्ला झालेला, कायदा सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे। उद्याच्या निवडणुका सकाळपासून ज्या होणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला चिंता वाटते की आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षाच्या किती कार्यकर्त्यांना धमक्या येतील, किती कार्यकर्त्यांवर हल्ले होतील, तेव्हा हे जे काय चाललं आहे भारतीय जनता पक्षाची नौटंकी ही या महाराष्ट्रामध्ये कधी अशा प्रकारचं वातावरण निवडणुकीत झालं नव्हतं की माजी मंत्री, माजी गृहमंत्री यांच्यावरती असे हल्ले व्हावेत असं वातावरण कोणत्याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात झालं नव्हतं। ते देवेंद्र फडणवीस, अमित शहांच्या काळात झालेलं आहे। ज्या पद्धतीने काल रक्तबंबाळ देशमुख साहेबांचे व्हिज्युअल्स आम्ही बघितले, प्रचंड अस्वस्थ आणि काय करत होते देशमुख साहेब, लोकशाही पद्धतीने प्रचार करत होते आणि म्हणून त्यांच्यावर दगडफेक व्हावी आणि इतकं राजकारण महाराष्ट्राचं गलिच्छ झालंय, ते एवढं रक्त दिसतंय तरी भारतीय जनता पक्षातले एक नेते असं म्हणाले की हे खोटं आहे, ते रक्त खोटं होतं, तो एक्सरे खोटा आहे। शी, इतकं गलिच्छ राजकारण भारतीय जनता पक्ष करते जे धक्कादायक आहे। मंडळी, तुम्हीच पाहिलं अनिल देशमुखांवर झालेला हल्ला, त्याविषयी करण्यात आलेले दावे आणि त्यावर मवियाच्या नेत्यांनी केलेले आरोप। पण त्याच वेळी भाजपच्या नेत्यांनीही उत्तर द्यायला सुरुवात केली।
देशमुखांच्या गाडीवरील दगडफेक प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही फोटो पोस्ट केलेत आणि हा हल्ला म्हणजे देशमुखांचाच बनाव असल्याचा पलटवार त्यांनी केलाय. संजय राऊतांचे जाऊ द्या, रात्री नाही दिवसाही घ्यायला लागलेत बहुतेक, असं आता मला वाटायला लागले. आणि राहिला प्रश्न अनिल देशमुखांचा, 10 किलोचा दगड बोनेटवर पडतो पण बोनेटला काही होत नाही. आता हा त्यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला हल्ला होता, करून घेतलेला होता किंवा काय, काही दिवसातच पुराव्यानिशी आम्ही याचा पर्दाफाश करू, एवढं आता मी तुम्हाला सांगते. हे जे काल अनिल देशमुखांनी केलं हे म्हणजे आता पुन्हा वळूयात आपल्या पोलकडे. अनिल देशमुखांच्या गाडीवर झालेला हल्ला आणि त्या प्रकरणाच्या सगळ्या बाजू आपण समजून घेतल्या आणि त्यावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न. त्यावर प्रेक्षकांनी काय कौल दिलाय तो पाहूयात पोल सेंटरला. पण त्याआधी पाहूयात आपला आजचा दुसरा प्रश्न काय होता. अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे केवळ स्टंटबाजी, भाजपचा हा आरोप पटतो का? यूट्यूबवर एकूण मतं आली 50,000 आणि भाजपचा हा आरोप पटतो का याला होय असं उत्तर दिले 33% प्रेक्षकांनी, पण 67% प्रेक्षक म्हणतायत नाही. एक्सवर याच प्रश्नावरचा कौल आपण पाहतोय. 62% प्रेक्षक म्हणतायत होय आरोप पटतो, पण 38% प्रेक्षक म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर येणारा कौल आपण पाहतोय. 54% प्रेक्षक म्हणतायत होय, 46% म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 39% प्रेक्षक म्हणतायत होय आरोप पटतो, पण 61% प्रेक्षक म्हणतायत हा आरोप पटत नाही. आणि मंडळी, झिरोवरमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. पण जाता जाता आम्ही आमच्या प्रेक्षकांना अतिशय महत्त्वाची सूचना देतोय, ते म्हणजे उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. तुम्ही आवर्जून मतदान करायचं आहे. कुठल्याही कारणानं किंवा सबब देऊन मतदान टाळायचं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.